नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे. आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की इथे मीरा नर्मदाच्या सांगण्यावरून ती भाजी टेस्ट करत असते आणि त्या चमच्याला विष लागलेलं असतं. मंजिरीला तर मार्जरीने संकेत दिलेला असतो की अगं मंजिरी, जा लवकर, तुझं चिरतारुण्य धोक्यात आहे. असं काही म्हणताच क्षणी इकडे मंजिरी धावत पळत घरातून येत असताना अथर्वही तिच्याकडे पाहतो. अगं आई, थांब थांब, काय झालं? एवढी धावत पळत कुठं निघाली आहेस? असं काही म्हणताच क्षणी ती पटकन किचनमध्ये पोचते. मीरा तोंडामध्ये चमचा घालणार तोपर्यंत मंजिरी तिथे पोचून चमचा साईडला करते, खाली पाडते. नर्मदा म्हणते, काय झालं वहिनी, अचानक तुला पळत यायला? असं काही म्हणता क्षणी अथर्व म्हणतो, आई अगं काय झालं सांगशील का नाही? हो सांगते. मीरा, तू ठीक आहेस ना? चांगली आहेस ना बाळा? असं काही म्हणता क्षणी मीराच्या तोंडावरून हात फिरवते. मीराला तर एकदम आश्चर्यच वाटतं. अरे, एवढी कशी काय बदलली ही, आणि हिला काय झालं अचानक? असं काय झालं सगळं? तोपर्यंत नर्मदाला म्हणते, इथे हा विषाचा चमचा कुणी आणला? ही मीरा आपली आज मरणाच्या दारातून माघारी आले. मी जर वेळेवर नसती आली तर काय झालं असतं अथर्व, तुला माहिती आहे का? आणि एवढं जालिम विष आहे नाही. माणूस एकदाच एकही थेंब ह्याच्या पोटात गेला ना, तो माणूस जिवंत काही राहू शकत नाही. असं काही म्हणता क्षणी अथर्व, मीरा, अंबिका सगळे काही घरातले घाबरलेले असतात. आणि हे सगळं काही चालू असताना इथे म्हणजे मायाची, आजीची, दामोदरची पार्टी चाललेली असते. अरे अरे, खाऊन घ्या, खाऊन घ्या. परत जर आपल्याला दुःखाचं काही दिवस जर ह्या घरामध्ये आले, मीरा गेली तर दुखवटा आपल्याला पाळावा लागल ना. आणि चला चला पटकन खाऊन घ्या, आपल्याला बाहेरही गेलं पाहिजे. असं सगळे काही मेहनत बोलत असे आपले हसत खेळत खात असतात. बाहेर तर काही वेगळंच चाललेलं असतं. नर्मदा म्हणते, अगं काय झालं, काय एवढं काय झालं ओरडायला? आजी, दामोदर आणि माया पण येते तिथे. सगळे काही आल्यानंतर ना मंजिरी म्हणते, माझ्या बोलण्यावरून खोटं वाटत असेल ना, मी सत्य करून दाखवते. ती ते चमचा असतो ना पेटवते आणि तो चमचा एकदम काळा बुंद असा झालेला असतो. त्याचं विष असं बाहेर आलेलं असतं. तेव्हा कुठे अथर्वला विश्वास पडतो की आई आपली खरी बोलते. मीरा तर एकदम घाबरलेली असते. म्हणते की अरे, माझ्याबरोबर असं कोण घरात करणार आहे? तोपर्यंत मंजिरी म्हणते, नर्मदा मला एक गोष्ट सांग, हा विष कुणी घरात आणला आहे? नर्मदा म्हणते, मला काय माहीत वहिनी, तूच मागाशी किचनमध्ये आले होतेस ना, आणि तूच आणलाचशील. मीरा म्हणते, हे काय बोलताय नर्मदा आत्या तुम्ही? आणि कोणीही आणलं तरी माझ्या जीवावरती कोण कशाला उठेल? असं काही म्हणतात क्षणी मंजिरी नर्मदालाच म्हणते, अगं मी कशाला आणणार आहे? माझ्या सुनेला मी असं मारणारच नाही ना. तोपर्यंत नर्मदा म्हणते, असं मारणार नाही म्हणजे तू कसं मारणार आहे? बोलण्यात तुझं काय आहे ते सत्य सांगशील का नाही? नर्मदा म्हणते, मला माहिती आहे, वहिनीच्या रूममध्ये ती विषाची बॉटल घावली म्हणजे घावलीच. बघा, आपण सगळ्या रूममधली झडती घेऊया म्हणल्यानंतर ना अथर्व म्हणतो, काय गरज आहे कुणाच्या रूमची झडती घ्यायची, आणि खास करून आईच्या रूमची? आई असं काही करणारच नाही, मला चांगलं माहिती आहे. नर्मदा म्हणते, काही करणार नाही म्हणजे? आमच्या रूममधली झडती घेऊ शकता, आमच्यावरती आरोप करू शकता, आणि मग आईच्यावरती नाही का, तुमच्या वहिनीच्यावरती? असं काही म्हणल्यानंतर ना मंजिरी म्हणते, ठीक आहे नर्मदा, एवढा कालवा आणि करायची काही गरज नाही आहे, सगळ्यांची रूमची झडती घेऊया. आणि इथे नर्मदा ज्या ठिकाणी मायाने दोघींनी मिळून विषाची बाटली ठेवलेली असते त्या ठिकाणी जाते. तर विषाच्या बाटलीचे रूपांतर दुसऱ्या एका किड्यामध्ये होतं. आणि तो किडा सरळ नर्मदालाही नीट दिसत नाही आणि घरातल्या नाही. मंजिरी म्हणते, अगं काय ओरडतेस काय? तिथं विषाची बाटलीच नाही आहे, काय तिथं किडा वगैरे नाही आहे, तर तुला काय घावणार आहे तिथे, मला सांग बघू. नर्मदा म्हणते, नाही, तिथं काहीतरी होतंच, मला माहिती आहे, कुणीतरी काहीतरी काळा जादू करतंय ह्या घरात, एवढं मात्र नक्की आहे. अथर्व म्हणतो, अगं आत्या पास कर आता, किती तू करणार आहेस? नर्मदा, माया, आजी, दामोदर हे सगळे काही विचार करायला लागलेले असतात. अरे, काही कळायला मार्गच नसतो, एवढं कसं काय झालं? आपण सगळा काही फुल प्लॅन केला होता. मायाही म्हणते, हो, तिथे आपण बाटली ठेवली होती, पण गायब कशी झाली? तोपर्यंत मीरा रूममध्ये येऊन विचार करत असते, खूप घाबरलेली असते. अंबिका तिची समजूत काढत असते.
तोपर्यंत मंजिरीन अथर्व येते. मंजिरी सगळ्यांसमोर नाटक करत म्हणते, मीरा तू ठीक तरी आहेस ना? अंबिकाला वाटतं बघ मीरा, आपल्या आई किती आपल्या काळजी करतात. मीरा म्हणते, मला आज कोणी मारण्याचा प्रयत्न केला मला काही माहीत नाही आहे, पण ताई माझ्यावरती फक्त आणि फक्त एवढा एकदा विश्वास ठेव, बाद झालं. मी एकदाच तुला प्रूफ करून दाखवते आईसाहेबांचा खरा चेहरा काय आहे तो. अंबिका म्हणते, ठीक आहे, पण एवढीच शेवटची वेळ असेल बरं का मीरा. ह्याच्यानंतरनं आईसाहेबांवरती तू खोटे कसलेही आरोप करायचे नाहीत. मीरा म्हणते, हो ठीक आहे. स्टोअररूममध्ये आपल्या इथं मीराने मंजिरीला बोलवून घेतलेलं असतं आणि येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला थोडक्यात पाहायला भेटणार आहे की मीरा मंजिरीला विचारते, माझ्या बाबांना तू कुठं ठेवलं आहेस? मंजिरी हसतच म्हणते, तुझ्या बाबांना एकदम सुखरूप आहे. आणि त्याच ठिकाणी मंजिरीच्या पाठीमागे अंबिका येते. अंबिका आलेल्या मंजिरीला भनक तर लागलेलीच असते. उठून म्हणते, अगं मीरा, तुला एकटीला सांगायचं बाबांबद्दल का तुमच्या दोघींना? तुमच्या दोघींना म्हटल्यानंतरनं अंबिकाच्या डोळ्यातून पाणी. मला आई बघतात, ओळखतात, म्हणजे असं काही दाखवूनच त्यांनी दिलं नाही की मला त्यांनी बघितलं आहे आत्तापर्यंत. अंबिका खूप रडत असते. मंजिरी म्हणते, अगं तुमच्या दोघींना तर सांगायचं आहे ना. मीरा म्हणते, तुमच्या दोघींना म्हणजे ताई तुम्हाला दिसते? मंजिरी म्हणते, हो दिसते मला, मीच तिला मारला आहे. असं काही म्हणल्यानंतरनं अंबिकाच्या तर पायाखालची जमीनच सरकते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.